कालपासून हर लोकी रंग बदलू का अशा प्रकारची सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झाले। कालपासून उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांना हर लोकी रंग बदलू का ही सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झालेली आहे। बँड्रामध्ये त्याचं नाव आपल्याला देणं गरजेचं आहे। काय भूमिका आहे यांची, काय काय आता नवीन आता आजपासून काय म्हणतात की आम्ही स्वबळावरती निवडणुका लढणार, काँग्रेसला शिव्या देणं चालू केलं कालपासून। हे आपले रंग बदलत आहेत, सरड्याप्रमाणे आपले रंग बदलण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने सुरू केलेलं आहे। आता त्यांना खुर्ची मिळाली नाही आहे, सत्तेची खुर्ची पाहिजे होती म्हणून काँग्रेसच्या आहारी गेले, काँग्रेसच्या दारी गेले, सोनिया गांधींच्या उंबरठ्यावर जाऊन बसले। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना मिठ्या मारत होते। ज्या ज्या लोकांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला, हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले, अशा व्यक्ती शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश दिल्या आणि आपले प्रवक्ते म्हणून लोकांसमोर आणल्या। त्यांना अधिकार आहे का? आता केवळ आता खुर्ची पाहिजे। मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायचे लोकांच्या लक्षात आलंय। काँग्रेस बरोबरची महागाडी शिवसैनिकांनी नाकारली म्हणून अशा पद्धतीचा रोल आता ते आजमावत आहेत। हा त्यांचा स्वभाव आहे। यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली होती, खुर्ची करता युती सोडली, युती तोडली, खोटं बोलायला सुरुवात केली आणि आता काँग्रेसची हालत त्यांनी तीच केलेली आहे की काँग्रेस बरोबर जाऊन शिवसैनिक नाराज झालेले आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। त्यात वेगळं काय, सरड्याची नवीन प्रजाती निर्माण झालेली आहे। सर, अरविंद सावंत म्हणतात लोकसभा विधानसभेला स्वबळावर लढत, उशिरा आलेलं शहाणपण, तेलही गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं अशी परिस्थिती उभाट्यावरती आलेली आहे। आता शिवसैनिक जे त्यांच्याकडे होते त्यांच्या लक्षात आलेले यांची भूमिका काय आहे ती कशी तडजोडीची ही उभाटा राहिलेली आहे। लोक सोडून जात आहेत आणि मग काहीतरी कोणाला तरी थांबवायला पाहिजे याकरता अशा पद्धतीचा सगळा प्रकार सुरू आहे। त्यावेळी काही अक्कल नव्हती का? अहो, ज्यावेळी आपण मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची करता महायुती म्हणून निवडणुका लढलो आणि मग त्यावेळी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले, अमित शहांवरती आरोप केले, नरेंद्र मोदींवरती आरोप केले आणि महायुती तोडली आणि सोनिया गांधींच्या घरचे बटीक म्हणून आपण कामाला सुरुवात केली। त्यावेळी ही अक्कल आली नव्हती का की आपण काँग्रेसबरोबर जायला नको होतं? आता पूर्णपणे शिवसेना संपवण्याचं काम आपण जे केलेलं आहे उभाटा, आणि आता ही भूमिका घेत आहेत, सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत। हा एकमेव नवीन प्रजाती जी आहे सरड्याची ती आता शिवसेना उभाटाच्या नावाने सुरू झालेली आहे। प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं आहे, आदित्य ठाकरे वैयक्तिक फायद्यासाठी महाविद्यालय तोडण्याचा निर्णय घेत आहेत। काय काय महाविद्यालय सकाळी तोडण्याचा निर्णय घेत आहे वैयक्तिक फायद्यासाठी, प्रकाश आंबेडकरांनी। आता उभाटा म्हणजे स्वतःचा फायदा, गरज सरो आणि वैद्य मरो अशा पद्धतीची भूमिका त्यांची नेहमीची असते। आत्तापर्यंत त्यांनी तेच केलं। भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली, सत्य आम्ही महायुती बहुमत घेतलं आणि मग काँग्रेस मुख्यमंत्रीपद देणार म्हणून भारतीय जनता पार्टीला बाजूला केलं, तत्त्व सोडली, बाळासाहेबांचे विचार सोडले। ही त्यांचा स्वभाव आहे। आपण बघितलं मुख्यमंत्र्यांची वारंवार उद्धव ठाकरे भेट घेत आहेत। मुख्यमंत्र्यांनी असं देखील म्हटले 2019 पासून ते 2024 पर्यंत मला हा अनुभव आला, कसं पाहताय? आपण पाहताय की वारंवार मुख्यमंत्र्यांची भेटीगाठी जो करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, युतीमध्ये काहीतरी बिघाडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, संशयाचं वातावरण तयार करणं। परंतु महायुती ही आमच्या 3 पक्षाशी अगदी घट्ट युती आहे। अशा
कृत्यांमुळे त्यामध्ये काही फरक पडणार नाही. कालपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या चुकीच्या पद्धतीने शिव्या दिल्या जात होत्या, एकतर तू राशील एकतर मी राहील, त्यांना आतमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्याची संभाषणं आपल्याला मिळालेली आहेत आणि चुकीच्या पद्धतीने शिव्या लाखोल्या व्हायला जात होत्या. त्यांच्या आज भेटी घेतल्या जात आहेत. केवळ जी काही शिल्लक सेना आहे ती इकडे तिकडे जाऊ नये. भारतीय जनता पक्षामध्ये काही लोक प्रवेश करत आहेत, काही लोक एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ती थांबावी. आपल्याकडे जे काही आमदार खासदार जे आलेले निवडून आलेले आहेत ते थांबावे याकरता वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला सांगतो की दुटप्पी धोरण आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. एकीकडे फडणवीस साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकीकडे त्याच वेळी माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमित शहा यांना शिव्याची लाखोली वाहिली जाते. अमित शहा साहेबांना कालच संजय राऊत मोग्यांबो म्हणाले. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना ब्रह्मदेव बोलून त्यांची कुत्सितपणे हेटाळणी केली गेली. आजचे त्यांची वाक्य पहा. नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्र लुटून गुजरातला घेऊन चाललेले आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणसांना चे विरोधक आहेत. अशा पद्धतीच्या घोषणा संजय राऊत करत असतात. आजही भारतीय जनता पार्टी पक्षाबद्दल चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेले आहेत. वारंवार अमित शहा साहेब, नड्डा साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, चुकीच्या शब्दात त्यांची हेटाळणी करणे असे विचार भारतीय जनता पार्टी पक्षातील कुठले कार्यकर्ते, कुठले पदाधिकारी ॲक्सेप्ट करणार आहेत? उभाटाचे नेते अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलतायत आणि कुठला कार्यकर्ता, कुठला पदाधिकारी, कुठला नेता उभाटाबरोबरची युती ॲक्सेप्ट करणार आहेत? केवळ आपल्याकडे असणारी शिल्लक सेना थांबवण्याकरता अशा पद्धतीचे उद्योग सुरू आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि त्याच दिवशी आपल्या नेत्यांकडनं नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा यांच्यावरती टीका करायचं, असं दुतोंडी सापासारखं काम उभाटाचे लोक करत आहेत. सर, शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा बाकरी फिरणार का? तुम्ही पवार साहेबांना विचारलं तर बरं होईल. आदित्य ठाकरे यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याचबरोबरीनं मातोश्रीमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिनिधींना असं सांगितलं की महानगरपालिकेची गणितं आहेत ती वेगळी असतील. कोणी पक्ष सोडून जाणार असेल तर त्यांना मी थांबवणार नाही, पण नंतर तुम्हाला पस्ताव होईल की आपण पक्ष का सोडला. तर तिसरीकडे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या भाषणात काल असं म्हटलं आहे की नगरपालिकेची गणितं वेगळी असतील, मला कोणी भेटला मग त्यात गैर काय. त्याचबरोबरीनं एकला चलोरेचं देखील फरक दिसत आहे. तुम्हाला त्याचं उत्तर मी आत्ताच दिलं आहे की त्याच्या मागचं कारण काय ते मी आत्ता दिलं ना उत्तर. भाजप आणि शिवसेना जी आहे हे जवळ पाकल्याचं वाटतंय. नाही, ही आपल्याकडे असणारी लोक जी आता सगळे सोडून चाललेली आहेत त्यांना थांबवण्याकरता अशा पद्धतीचे वारंवार वक्तव्य केली जात आहेत. सर, बीड हत्या प्रकरणामध्ये 7 मोक्का लावला आहे. मात्र देशमुख कुटुंबाची वारंवार वागणी आहे. पोलीस जो तपास करतात तो आम्हाला सांगत नाही आणि वाल्मिक कराड यांच्यावर अजून देखील मोक्का लागला नाही. कसं पण हे बघा, बीड जे प्रकरण आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये असणारे आरोपी आहेत, त्यात कोणीही असो त्यांना आम्ही सोडणार नाही. तपास सरकार योग्य पद्धतीने करतंय. त्या तपासामध्ये अडकाटी येऊ नये म्हणून काही दक्षता बाळगली जात असेल तर त्यात वावगं काय आहे, परंतु त्यामध्ये आरोपी असणाऱ्या एकालाही सोडलं जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. कुटुंब वारंवार मागण्यावर पोलीस काय तपास करत ते सांगत नाही. त्यांची मागणी बघा, कायदेशीर काही गोष्टी असतील, त्यांनी जर मागणी केली असतील तर तशा पद्धतीने त्यांना सुद्धा तपास सांगितला जाईल. परंतु काही गोष्टी
ज्या गुपित असतात, तपासाची जी पद्धत असते, तपासाची जी काही प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेने पोलीस तपास सुरू आहे. सर, उद्धव ठाकरे जी इन्होंने बालासाहेब ठाकरे स्मारक सारे नेताओं के लिए किए हैं, चुनाव के मद्देनजर ये तो किया जा सकता है. ये देखो, उद्धव ठाकरे जी अभी कल परसों हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बालासाहेब ठाकरे जी के स्मारक में अपने सब नेता आमदार लेके गए थे, लेकिन वो जाने से पहले उन्होंने बालासाहेब ठाकरे जी की माफ़ी मांगना चाहिए. उधर अपना नाक रगड़ना चाहिए उनके स्मारक के नीचे और कहना चाहिए, साहब मेरी गलती हो गई, मैं सत्य के लिए, मैं खुर्ची के लिए मैंने माती खाई है. आपके विचार मैंने छोड़े, हिंदुत्व के विचार मैंने छोड़े, सिर्फ खुर्ची के लिए. आपने पूरा जन्म भर कांग्रेस को विरोध किया, वो कांग्रेस के तलवे चाटने के लिए मैं सिर्फ खुर्ची के लिए सोनिया जी के दरवाजे के पास गया. अभी मुझे एहसास हो रहा है मेरी गलती हो गई, ऐसी माफ़ी, इसीलिए मैं माफ़ी मांगता हूँ. ऐसे पहले उन्होंने माफ़ी मांगना चाहिए बाला साहेब ठाकरे जी के प्रतिमा के, उनके स्मारक के, और तभी उनके स्मारक वहाँ जाना चाहिए. आने वाले मुंबई महानगर पालिका के जो चुनाव हैं, वो चुनाव में शिवसैनिक उनको नकारने वाले हैं. विधानसभा के चुनाव में उनको नकारा, ये उनको मालूम पड़ा है, क्योंकि उन्होंने बाला साहेब ठाकरे जी का विचार छोड़ा, बाला साहेब ठाकरे जी का हिंदुत्व का विचार छोड़ा और कांग्रेस के साथ गए. लोगों के ध्यान में आया, इसीलिए उनका जो पराभव हुआ है, आने वाले कॉरपोरेशन चुनाव में, जिला परिषद चुनाव में ये पराभव नहीं होने के लिए बाला साहेब ठाकरे जी का नाम वो ले रहे हैं. भर सभा में, भर रैली में हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी को हिंदू हृदय सम्राट ये नहीं कहते थे, उनको शर्म आता था. अभी उनको क्या अधिकार है बाला साहेब ठाकरे जी के स्मारक पे जाने का? ये देखो, जन्म शताब्दी ईयर है 2026 बाला साहेब ठाकरे जी का. वो जो स्मारक हो रहा है, केवल कड़वट शिवसेना के जान पे और महायुति जो अभी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहब और अजीत दादा पवार, इनकी जी महायुति है, वो सरकार के बल पे वो स्मारक हो रहा है. वो स्मारक का क्रेडिट लेने का अधिकार कड़वट शिवसैनिक का है, जो खुर्ची के लिए अपने चुनावी जुलूस में हिरवा झंडा फैला रहे थे. नक्सलवादी लोग उनके चुनावी जुलूस में रहते थे, उनको ये अधिकार नहीं है. देखो, काम खत्म मोहब्बत खत्म, ऐसा उद्धव ठाकरे जी का एक स्वभाव है. इसके पहले अपने पिछले विधानसभा जो चुनाव हुए, वह सब विधायक युति करके चुन के आए, लेकिन अपने को खुर्ची चाहिए, मुख्यमंत्री पद चाहिए, इसीलिए कांग्रेस के साथ गए. भारतीय जनता पार्टी से युति तोड़ डाली. अभी खुर्ची नहीं मिलने वाली है, कांग्रेस के साथ रह के अभी कुछ फायदा नहीं है, तो भी कांग्रेस को छोड़ने वाले हैं. जो उनका स्वभाव है, गरज सरो वैद्य मरो हमारे मराठी में कहते हैं, और काम खत्म मोहब्बत खत्म हिंदी में कहते हैं. वैसे उसी तरह का जो उनका बर्ताव है, वो उद्धव ठाकरे जी कर रहे हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.